गणेश उत्सव जो आहे तो मुंबईतला आता संपलेला आहे। विसर्जन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि अर्थातच बघू शकतो लालबागचा राजा जो आहे आताच या ठिकाणावरून गेलेला आहे। आपल्यासोबत काही मुंबईकर आहेत। लालबागच्या राजाचं त्यांनी आता जातानाचं दर्शन घेतलं आणि मुख्यतः आपल्यासोबत काकी आहेत, त्यांचे अश्रू देखील अनावर झाले होते। लालबागच्या राजाची एक झलक बघताना जे आहेत त्यांचे अश्रू या ठिकाणी जे आहेत ते अनावर झालेले दिसून आले। काकी काय सांगाल, तुम्ही कुठे राहता, कसं वाटतं? लालबागच्या राजाचे दर्शन घेतले, पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी काय मागणी केली? आम्ही खारघरला राहतात, न्यू मुंबईला, आणि दरवर्षी आम्ही लालबागच्या राजाचं दर्शन करायला येतात आणि नेहमी बोलतात की लवकर या जा लालबागच्या राजाचा। लालबागचे दर्शन केल्याशिवाय दर्शन अधुरे असतात आणि नेहमी लालबागचा राजा मुंबईकरची रक्षा करतात। लालबागच्या राजाचा विजय असो। अर्थातच बघू शकतो दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। बघू शकतो मुंबईकर आहेत। खरं बघायला गेलं तर मुंबईच्या कोणत्याही कोपऱ्यात बघितलं आपण तर अशाच प्रकारे मोठा लोकांचा समुद्र, लोकांच्या लाटा ज्या आहेत त्या दिसून येत आहेत आणि तशामध्येच या ठिकाणी आता देखील लालबागचा राजा हा नुकताच लोअर परेलच्या चौकातनं जो आहे मार्गस्थ झालेला आहे, गिरगावच्या दिशेला गेलेला आहे। अर्थातच विसर्जनाची नुकती सुरुवात आहे, अजून अनेक तास जे आहेत ते बाकी आहेत। काय सांगाल, लालबागचा राजा इकडनं गेला, कसं वाटतंय? हिंदी बोलू चलेगा, हिंदी सांगू, हिंदी अच्छा, हिंदीवाले आहात। आता मराठी इथे कोण आहेत बघूया। लालबागच्या राजाचं इकडनं प्रस्थान झालेलं आहे, काय वाटतं? खूप छान वाटतंय आम्हाला। आम्ही खास लालबागच्या दर्शनासाठी कल्याणहून आलोय। खूप म्हणजे आमची खूप श्रद्धा आहे देवाविषयी। इतकंच नव्हे तर बघू शकतो लहान मुलं देखील आहेत, आजी देखील आहेत। मी येतो, लहान मुलं आहेत, बघू शकतो त्यांचं वय प्रचंड कमी आहे, तरी देखील मोठी हिंमत या गर्दीमध्ये ते करत असतात आणि या ठिकाणी येत असतात। आपल्यासोबत बोलण्यासाठी एक आजी देखील आहेत, त्यांना जाणून घ्या। आजी, काय म्हणताय, कसं वाटतंय? एवढा आजारी असून पण आम्ही आलाय लालबागच्या राजाला बघायला। दर्शन घ्या, बरं वाटतं। अच्छा, तर बघू शकतो। अच्छा, एक चिमुकली आहे, तिला काहीतरी बोलायचं आहे। दीदी, काय सांगशील? अच्छा, ही शॉल कोणाची? लालबागच्या राजाची, असं ती कदाचित म्हणाली आहे। तिचा आवाज माझ्यापर्यंत नाही आलाय। ताई, काय सांगशील, कसं वाटतंय? लालबागचा राजा इकडनं मार्गस्थ झालाय। खूप छान वाटतं आहे। आम्ही दरवर्षी येतात आणि खूप छान वाटते लालबागला यायला। अच्छा, आता परीक्षा आहेत, काय चांगले मार्क मिळू दे वगैरे असं काय मागणं केलंय का, की काय मागितलंय? सगळे मागितलंय ते भेटलं। अच्छा, नक्की परीक्षेसाठीच केलं ना, की काय नायकाचा कॉस्मेटिक सेट वगैरे मागितलं? नाही ना, तसं काय? तो बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी मुंबईकर जे आहेत या ठिकाणी आता लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन गेलेले आहेत। बाजूच्या साईडला बघू शकतो या ठिकाणी अजून एक गणपतीची मूर्ती जी आहे ती चालली आहे। बघू शकतो किती सुंदर ती मूर्ती आहे। मोर जे आहे, मोराच्या बाजूला बसून जे आहे गणराया जो आहे, अशा पद्धतीची मूर्ती जी आहे मागील 10 दिवसांपासून मुंबईकरांसाठी जे आहे सुंदर असं डेकोरेशन बघण्यासाठी असेल या ठिकाणी होते। बघू शकतो गुलाल उधळत, फटाके फोडत, ढोल ताशा वाजवत जे आहे या ठिकाणावरनं सर्व गणपती बाप्पांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या निघालेल्या आपल्याला या ठिकाणावरनं दिसून येत आहेत। अर्थातच पूर्ण मुंबईचं गणपती विसर्जनचं कव्हरेज जय महाराष्ट्रवर फक्त व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष सोबत मी शुभम कुमाळे, जय महाराष्ट्र न्यूज मुंबई।